नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. त्यांनी प्रभूंच्या चरणी मस्तक ठेवले. त्या उत्तम योद्ध्यांना पाहून श्री रघुनाथ खूप प्रसन्न झाले. श्रीरामांनी कृपापूर्वक दोघांना पाहिले, त्यामुळे त्यांचा थकवा तर गेलाच, उलट ते सुखावले. अंगद आणि हनुमान गेल्याचे समजल्यावर अस्वले व वानर परत आले. राक्षसांनी रात्रीच्या वेळेच्या बळाचा फायदा उठवून रावणाचा जय जयकार करत वानरांवर हल्ला केला. राक्षसांची सेना येत आहे असे पाहून वानर परत फिरले आणि ते जिकडे तिकडे दात खाऊन शत्रूशी भिडले. दले अतिशय बलवान होती आणि ते समान बलाचे योद्धे होते. योद्धे आरडाओरडा करीत लढत होते. कोणी हार मानायला तयार नव्हते. सर्व राक्षस महान वीर व काळेकुट्ट होते आणि वानर विशालकाय आणि अनेक रंगांचे होते. दोनही पक्षी बलवान होते आणि समसमान बळाचे योद्धे होते. ते क्रोधाने लढून आपले शौर्य दाखवत होते. राक्षस व वानर युद्ध करताना असे वाटत होते की वर्षा ऋतूचे आणि शरद ऋतूचे मेघ वाऱ्याने प्रेरित होऊन लढत आहेत. अनिप, अकंपन आणि अतिकाय या राक्षस सेनापतींना आपली सेना विचलित झाल्याचे पाहून माया केली. एका क्षणात अंधार झाला आणि ते रक्त, दगड व राखेचा वर्षाव करू लागले. दाही दिशांना अत्यंत दाट अंधार पाहून वानरांच्या सेनेमध्ये खळबळ माजली. कुणी कुणाला दिसत नव्हता आणि सर्वजण जिकडे तिकडे रक्षणासाठी ओरडू लागले. श्री रघुनाथांनी हे रहस्य जाणले. त्यांनी अंगद व हनुमान यांना बोलावून सर्व गोष्टी सांगितल्या. ते ऐकताच दोघे कपिश्रेष्ठ रागाने धावले. मग कृपाळू श्रीरामांनी हसत हसत धनुष्यबाण सज्ज करून त्यावरून तत्काळ अग्निबाण सोडला. त्यामुळे प्रकाश झाला आणि अंधार उरला नाही. ज्याप्रमाणे ज्ञानाचा उदय झाल्यावर सर्व संदेह दूर होतात, अस्वले आणि वानर प्रकाश दिसताच श्रम व भय विसरून व प्रसन्न होऊन धावून गेले. हनुमान व अंगद यांनी युद्धात गर्जना केली. त्यांची हाक ऐकताच राक्षस पळून गेले. पळत सुटलेल्या राक्षस योद्ध्यांना अस्वले व वानर पकडून पृथ्वीवर आपटण्याची अद्भुत कामगिरी करू लागले. त्यांचे पाय पकडून ते त्यांना समुद्रात टाकून देत होते. तेथे मगरी, साप व मासे त्यांना पकडून खाऊन टाकीत होते. काही मारले गेले, काही घायाळ झाले आणि काही पळून गडावर चढून गेले. आपल्या बळाने शत्रुदलाला भेदरून टाकून अस्वले व वानरवीर गर्जना करू लागले. रात्र झाल्याचे पाहून वानरांच्या 4 तुकड्या कोसलपती श्रीरामांच्याकडे आल्या. श्रीरामांनी त्यांच्यावर कृपादृष्टी टाकताच सर्व वानरांचे श्रम दूर झाले. तिकडे लंकेत रावणाने मंत्र्यांना बोलावले आणि जे योद्धे मारले गेले होते त्यांची माहिती सर्वांना सांगितली. तो म्हणाला, वानरांनी अर्ध्या सेनेचा संहार केला आहे. आता लवकर सांगा, काय उपाय करावा? माल्यवंत नावाचा एक अत्यंत वयोवृद्ध राक्षस होता. तो रावणाचा आजोबा आणि श्रेष्ठ मंत्री होता. तो अत्यंत पवित्र नीतीने बोलला, बाळा, माझेही बोलणे ऐक. जेव्हापासून तू सीतेला हरण करून आणलेस तेव्हापासून इतके अपशकुन होत आहेत की त्यांचे वर्णन करणेही कठीण. वेद पुराणांनी ज्यांची कीर्ती गायली आहे त्या श्रीरामांशी विन्मुख झाल्यावर कुणालाही सुख लाभलेले नाही. हिरण्यकश्यपू व हिरणाक्ष आणि बलवान मधुकैटभ यांना ज्यांनी मारले तेच कृपासागर भगवान श्रीरामांच्या रूपाने अवतरले आहेत, जे कालस्वरूप आहेत. दुष्टांचे समूहरूपी वन भस्म करणारे अग्नी आहेत. गुणांचे धाम व ज्ञाननिधान आहेत आणि शिव व ब्रह्मदेव ज्यांची सेवा करतात त्यांच्याशी वैर कसले, म्हणून वैर सोडून त्यांना जानकी परत दे आणि कृपानिधान व परमस्नेही श्रीरामांचे भजन कर. रावणाला त्यांचे बोलणे बाणाप्रमाणे टोचले. तो म्हणाला, अरे अभाग्या, तोंड काळे करून येथून निघून जा. तू म्हातारा आहेस, नाहीतर मी तुला ठार मारले असते. आता तू आपले तोंड दाखवू नकोस. रावणाचे बोलणे ऐकून माल्यवानाला अंदाज आला की कृपानिधान श्रीराम आता याला मारू इच्छित. माल्यवान रावणाला अद्वा बोलून उठून निघून गेला. तेव्हा मेघनाद रागाने म्हणाला, उद्या सकाळी माझी करामत पहा. मी बरेच काही करीन, सांगावे तेवढे थोडेच होईल. पुत्राचे बोलणे ऐकून रावणाला भरवसा वाटला. त्याने मेघनादाला प्रेमाने जवळ बसविले. विचार करता करता सकाळ झाली. वानर पुन्हा 4 दरवाजांवर जाऊन धडकले. वानरांनी मोठ्या क्रोधाने दुर्गम किल्ल्याला घेरले. नगरामध्ये फार गोंधळ झाला. राक्षस बऱ्याच प्रकारची शस्त्रास्त्रे घेऊन धावले आणि त्यांनी किल्ल्यांवरून पर्वतांची शिखरे टाकली. त्यांनी पर्वतांची कोट्यवधी शिखरे खाली टाकली. अनेक प्रकारचे गोळे मारले जाऊ लागले.
ते गोळे असा गडगडाट करीत होते की जणू वज्रपातच झाला. योद्धे भिडत होते, कापले जात होते आणि जणू प्रलयकालच्या मेघांप्रमाणे गर्जना करीत होते. प्रचंड वानर योद्धे भिडत होते आणि घायाळ होत होते. त्यांचे देह जर्जर होत होते, तरीही ते हिंमत सोडत नव्हते व पर्वत उचलून किल्ल्यावर फेकत होते. राक्षस जिथल्या तिथे मारले जात होते. वानरांनी किल्ल्याला पुन्हा वेढा घातला आहे असे जेव्हा मेघनादाने ऐकले, तेव्हा तो वीर किल्ल्यावरून खाली उतरला आणि डंका वाजवून वानरांसमोर निघाला. त्याने ओरडून विचारले की सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध असलेले धनुर्धर कोसलाधीश दोन्ही भाऊ कुठे आहेत? नल, नील, द्विविद, सुग्रीव आणि बळाची परिसीमा असलेले अंगद व हनुमान कुठे आहेत? भावाशी द्रोह करणारा विभीषण कुठे आहे? आज मी सर्वांना आणि त्या दुष्टाला अवश्य मारून टाकणार असे म्हणून त्याने धनुष्यावर तीक्ष्ण बाण लावले आणि अत्यंत क्रोधाने धनुष्य कानांपर्यंत खेचले. तो बाणांचा समूह सोडू लागला. जणू अनेक पंखवाले साप धावत होते. जिकडे तिकडे वानर धराशायी होऊ लागले. त्यावेळी त्याच्यासमोर कोणीही येऊ शकला नाही. अस्वले व वानर जिकडे तिकडे पळू लागले. ते युद्ध करण्याची इच्छा विसरून गेले. रणभूमीवर असा एकही वानर किंवा अस्वल दिसत नव्हता की ज्याचे केवळ प्राण वाचले आहेत. नंतर त्याने सर्वांना 10-10 बाण मारले. वानरवीर जमिनीवर पडले. बलवान आणि धीर असा मेघनाद सिंहाप्रमाणे नाद करून गरजू लागला. आजच्यासाठी